6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निमा इंडेक्स 24 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ आज त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या उद्घाटन सोहळ्याला दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे, HLचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जिंदाल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखरन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात 500हून अधिक उद्योजक सहभागी झाले आहेत। यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, IT, अपारंपरिक ऊर्जा, EV वाहने तसेच AI तंत्रज्ञानावरील स्टॉल्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत। नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देणे, नवीन स्टार्टअपसाठी व्यासपीठ निर्माण करणे आणि उद्योगांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवणे हा प्रमुख उद्देश आहे। निमा इंडेक्स 24 चे आयोजन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे। नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात येणारा निमा इंडेक्स हे 6 वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे। अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे। आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय उगतंय, काय पिकतंय हे दाखवण्याचा आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही नाशिकमध्येच आकर्षित व्हावी, त्यांना असलेल्या सर्व बेस्ट इंडस्ट्रीज, अँसिलरीज इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेलं आहे। देशातून संपूर्ण 200 पेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काय गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे। जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्या बरोबर इथं 4ही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच, परंतु गुंतवणूकदारांना सुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री है। निमा इंडेक्स आज करीब 6 साल बाद ऑर्गेनाइज किया है, तो मैं निमा इंडेक्स की पूरी ऑर्गेनाइजिंग टीम जो है, बेले साहब उसको लेड कर रहे हैं, उसको बहुत बहुत बधाई देता हूँ। और निमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है। आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है, कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है, तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है। तो ये एक फोरम है जहाँ हम सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्रीज नासिक में हैं। हमारे यहाँ प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, केमिकल, फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता है। एक बहुत अच्छा फोरम है, मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर निमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज़्यादा कामना करता हूँ। धन्यवाद। आणि मी बेले साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की 600च्या 600 स्टॉल त्यांचे सोल्ड आउट झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की 1 ते 1.5 लाख व्हिजिटर इथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिककरांना आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा। धन्यवाद। सर, तुम्ही भाषणामध्ये ITचा विषय काढला का? तुम्ही खूप मोठा प्रोजेक्ट करणार आहात। आमचं एप्रिलमध्ये IT हा सर्वात वीक पॉइंट आता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉइंट आहे की नाशिकमध्ये IT पार्क नाही आहे आणि आमच्या ताज विमानतळ हॉटेल येत आहे, त्याच्या मागे एक मोठा 20 लाख फुटाचा आम्ही एक साइन अप करू राहिलो एप्रिलमध्ये। आमचं प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेला आहे, त्यांच्याकडून अप्रूव्ह पण आलेला आहे आणि जगातील सर्वात मोठी IT सेक्टर ही येणार आहे, त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे। त्याचे सर्व फॉर्मॅलिटीज चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आता डिक्लेअर नाही करू शकत। एप्रिलमध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉइंट होईल, जे आमचा IT बरोबर करार होणार आहे। तो जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि उद्योजकांच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।